जय श्रीराम. जेव्हा भरताला कळले की राम, लक्ष्मण आणि सीता हे वनवासात गेले आहेत, तेव्हा भरत रामाला भेटण्यासाठी निघाला. भरत अयोध्येच्या सैन्यासह चित्रकूट पर्वताकडे येत होता. लक्ष्मण फळे आणण्यासाठी गेला होता. लक्ष्मणाला सैन्य दिसले. सैन्यातील ध्वज पाहून त्याने ओळखले की हे अयोध्येचे सैन्य येत आहे. रामाला नुसते वनातच पाठवून कैकेयीचे समाधान झालेले दिसत नाही. त्याचा वध करण्यासाठी कैकेयीनेच भरत आणि शत्रुघ्न यांच्या देखरेखीखाली सैन्य पाठविले असावे, अशी कल्पना येताच तो रामाला सांगून काय करायचे आहे, आपण एकट्यानेच या सैन्याशी लढावे आणि वणवा जसे सारे अरण्य जाळून टाकतो तसे आपल्या बाणांनी हे सारे सैन्य पराभूत करून टाकावे, या विचाराने लक्ष्मणाने धनुष्य सज्ज केले आणि सैन्यावर बाणांचा वर्षाव केला. बाणांच्या वर्षावाने सैन्य भयभीत झाले. तेव्हा शत्रुघ्न पुढे सरसावला. त्याने आपल्या बाणांनी लक्ष्मणाच्या बाणांचा प्रतिकार केला. दोघांचे युद्ध सुरू झाले. सारे अरण्य धणाणून गेले. पशु पक्षी आणि ऋषी जीव वाचवण्यासाठी पळू लागले. रामाकडे येऊन ते म्हणाले, रामा, राक्षस सैन्य आलेले दिसते. राम धनुष्य सज्ज करून उठले. ते आश्रमातून बाहेर आले. त्यांनी अयोध्येचा ध्वज ओळखला. मग ते लक्ष्मणाला म्हणाले, अरे, हा तर भरत आपल्या भेटीसाठी येत आहे. तू युद्ध कशाला करतोस? थांबव तुझे बाण. तेव्हा समोरून येणारे बाण बंद झाले. भरताने रामाला पाहिले. तो धावतच रामाकडे आला. रामही त्याला सामोरे गेले. भरताने रामाच्या पायांवर लोटांगण घातले, तर रामाने त्याला उठवून प्रेमाने आलिंगन दिले. ही पहिली भरत भेट. नंतर राम शत्रुघ्नाला भेटले. सुमंत म्हणाला, पलीकडे वसिष्ठ ऋषी, कौसल्या माता, सुमित्रा माता तुझ्या भेटीसाठी आतुर झाल्या आहेत. राम लक्ष्मणाने धावतच जाऊन त्यांच्या पायांवर डोके टेकले, त्यांना नमस्कार केला. वसिष्ठ ऋषी म्हणाले, तुझा वियोग दशरथांना सहन झाला नाही. त्यांनी राम राम म्हणत देहत्याग केला. दशरथ गेल्याचे ऐकताच रामाच्या नयनांतून अश्रुधारा वाहू लागल्या. त्यांच्या एक एक आठवणी काढून राम विलाप करू लागला. सत्याचे सागर, दैत्यांचा नाश करणारे, त्रिभुवनात त्यांच्या युद्धाला तोड नाही. आमच्या सुखाचे निधान पिताजी आम्हाला कसे काय सोडून गेले? जो पुराण पुरुष राम, तोही आज दुःखात सापडला होता. वसिष्ठांनी रामाची समजूत घालून त्याच्याकडून दशरथाची उत्तर क्रिया करवून घेतली. गयेला जाऊन सर्व क्रिया यथासांग केली. मग सगळे चित्रकूट पर्वतावर आले. चित्रकूट पर्वतावर ऋषी, मुनी, अयोध्यावासी ह्यांची मोठी गर्दी जमली. सभेमध्ये भरत आणि राम होते. भरताने रामाला साष्टांग नमस्कार घातला. त्याची प्रार्थना करून म्हटले, सर्वांच्या आनंदाचे निधान असलेल्या रामचंद्रा, तुला भेटून सर्वांनाच आनंद झाला आहे. तू अयोध्येत चल. सर्व प्रजेचे पालन करून आम्हा बंधूंचा पण सांभाळ कर. माझ्या आईने हे सर्व कारस्थान केले. मला युवराजपद देत होती. तुला वनात पाठवून कैकेयीने मला राज्य दिले. अपराध्यांना क्षमा करून रामा, परत अयोध्येत चल. राम म्हणाला, भरता, केवळ आईच्या इच्छेसाठी नव्हे, तर आपल्या पूज्य वडिलांचे वचनपूर्तीसाठी मी वनात आलो आहे. तेव्हा वडिलांचे वचन पूर्ण करण्यासाठीच अयोध्येसी तू राजा हो. तेव्हा भरत म्हणाला, रामा, तुम्ही माझ्याऐवजी राज्य करा. मी तुमच्याऐवजी वनात राहतो. मग तर झाले. पण भरता, कर्तव्याच्या बाबतीत अशी अदलाबदल करून चालत नाही. भरता, एक वेळ सूर्यभ्रमण करताना मार्ग चुकेल.
दगडाची ठेच लागून वायूचा पाय मोडेल. पेटलेला अग्नी त्यात कापूर टाकल्याने एक वेळ थंड होईल, पण मी माझा निश्चय बदलणार नाही. मी एकवचनी आहे. 14 वर्षे पूर्ण झाल्याशिवाय मी अयोध्येत पाऊल टाकणार नाही. तर तू अयोध्येत जाऊन राज्य चालव. 14 वर्षे पूर्ण होताच मी तुला येऊन भेटेन. रामाचे बोलणे ऐकून भरत खिन्न झाला. वसिष्ठांनी त्यांची समजूत घातली. रामाने त्याचे मुख कुरवाळले. ते पुन्हा म्हणाले, देवांची बंदिवासातून सुटका करून 14 वर्षे पूर्ण होताच मी अयोध्येला येऊन तुला भेटेन. मग भरत म्हणाला, ठीक आहे. 14 वर्षे पूर्ण होताच रामा तू अयोध्येला ये. न आल्यास मी अयोध्येत राहणार नाही. मी अग्निप्रवेश करीन. तू येईपर्यंत मी सगळे राजभोग सोडून तापस वेश धारण करून नंदीग्रामी तुझ्या स्मरणात राहीन. अयोध्येत मी सिंहासनावर तुझ्या पादुका ठेवीन आणि सुमंताच्या मदतीने तुझ्या वतीने राज्यकारभार करीन. रामाने शत्रुघ्नास सांगितले, तू आणि सुमंताने मिळून राज्यकारभारास मदत करावी. साधू संत गोब्राह्मण ह्यांचे पालन करावे. रामाने त्यांना राजनीती समजावून सांगितली. रामाने भरताला आपल्या पादुका दिल्या. भरताने त्या पादुका मस्तकावर घेतल्या. त्या पादुका मस्तकावर धारण केल्यामुळे भरत शांत झाला. शंकराच्या मस्तकावर चंद्र विराजमान झाला तशा त्याच्या मस्तकावर पादुका शोभून दिसत होत्या. भरताचा शोक नष्ट झाला. लोकांना या 2 पादुका म्हणजे रा आणि म या राम मंत्राची दीक्षाच वाटली. सर्वजण अयोध्येत आले, परंतु भरत मात्र नंदीग्राम येथे तापसवेश धारण करून दर्भाच्या अंथरुणावर राहू लागला. शत्रुघ्न भरताला वारंवार भेटण्यास येई. चित्रकूटावर राम असताना एक गोष्ट घडली. चित्रकूटाभोवतालचे लोक एकत्र आले. ते रामाचे कर्तृत्व ओळखत नव्हते. ते रामाला म्हणाले, रामा, तुझी स्त्री सुंदर आहे. तिला पळविण्यासाठी खर, दूषण, त्रिशिरा हे राक्षस येथे येणार आहेत. हे वाल्मिकींचे भविष्य आहे. तुझ्यामुळे आमच्यावर संकटे येतील. तू तिला घेऊन जा. तेव्हा रामाने सांगितले, तुम्ही काळजी करू नका. कितीही बलाढ्य शत्रू आला तरी मी तुमचे रक्षण करीन. तेव्हा ते लोक म्हणाले, तू तुझ्या बायकोचे रक्षण करशील की आमचे रक्षण करशील? अखेर रात्रीच ते लोक पळून गेले. फक्त वाल्मिकीच राहिले. तेव्हा रामाने वाल्मिकींना सांगितले, माझ्यामुळे तुमच्या तपसाधनेत विघ्ने येऊ नयेत म्हणून मला दंडकारण्यात जाण्याची परवानगी द्या. मग राम, लक्ष्मण आणि सीता दंडकारण्याकडे निघून गेले. राम, लक्ष्मण आणि सीता चित्रकूट पर्वतावरून निघाले. ते दक्षिणेकडे प्रवास करू लागले. वाटेत ऋषीमुनींचे आश्रम लागत. राम, लक्ष्मण व सीता ऋषींचे दर्शन घेत त्यांच्या आग्रहाने आश्रमात काही काळ राहत आणि मग पुढे प्रवासाला निघत. चालता चालता वाटेत अत्री ऋषींचा आश्रम लागला. तेथे दत्तात्रेयाच्या मूर्तीचे त्यांना दर्शन झाले. ते रोज सकाळी प्रयाग क्षेत्रात स्नान करीत. ते पांचाळेश्वरी अनुष्ठान करीत. कोल्हापुरात येऊन माध्यांनी भिक्षा मागत. सूर्यास्त झाला की सह्याद्रीवर परत जात. एवढी अत्री ऋषींची तपसाधना होती. अत्री ऋषींची पत्नी अनुसया हिने सीतेला वस्त्रालंकार दिले. अनुसयेने आपल्या कपाळाचे कुंकू सीतेला लावले. न मळणारे वस्त्र आणि न सुकणारा सुगंधी फुलांचा हार तिने सीतेला अर्पण केला. इथेच अनुसूयेने सीतेला नारीधर्म समजावून सांगितला. सीतेला तिने तुला कधीच भीती वाटणार नाही असा वर दिला.
अत्री ऋषींची आज्ञा घेऊन राम दक्षिण देशी निघाला. अत्री ऋषींनी रामाला सांगितले, अरण्यात राक्षस खूप त्रास देतात. ऋषी मुनींच्या स्त्रिया पळवितात. सीतेला जराही दृष्टीआड होऊ देऊ नको. रामाने अत्री ऋषींचे म्हणणे ऐकून घेतले आणि अश्रुपूर्ण नेत्रांनी ऋषींचा निरोप घेतला. तेथून प्रभू रामचंद्र माहूर येथे रेणुका मातेचे दर्शन करण्यासाठी गेले. त्यांनी तिची प्रार्थना केली. जशी रामाची कौसल्या माता तशीच ही रेणुका परशुरामाची माता होती. पुढे राम, लक्ष्मण, सीता वाट चालू लागले. तिघेही एकमेकांना जपत असत. तिघेही एकमेकांची काळजी घेत. त्यामुळे तिघांचा थकवा नाहीसा होई. ते वनातून चालले असता हिंस्र पशूंनी आपला वैरभाव सोडून दिला. रामाचे आगमन दंडकारण्यात झाल्यामुळे सतत वसंत ऋतूच असावा अशी सृष्टी फळाफुलांनी नटली. दंडकारण्याच्या मार्गात विराध नावाचा राक्षस रामावर धावून आला. धगधगत्या विस्तवासारखे डोळे, कपाळी शेंदूर फासलेला, आगीच्या लोळासारखी जीभ बाहेर आलेली, केस पाठीवर मोकळेच सुटलेले, अगदी पर्वतासारखा काळा कुट्ट, गळ्यात माणसांच्या मुंडक्यांच्या माळा, हातामध्ये शूळ, परजीत, डोक्यावर सिंह, हत्ती आणि इतर प्राण्यांचे चमडे बांधले होते. लाथेसरशी तो वृक्ष मुळासकट उपटीत होता. पुढे रघुनंदन चालत होता. तोच मागून विराध धावून आला आणि एकदम जानकीला उचलून त्याने दाट जंगलात नेले. जानकीचा आर्त स्वर रामाला ऐकू येत होता, पण दाट झाडीमुळे डोळ्यांना जानकी दिसत मात्र नव्हती. लक्ष्मणाने एका क्षणात अर्धचंद्र बाणाने वनातील सगळी झाडे समूळ उपटली. विराधाला लक्ष्मण म्हणाला, आता या एकाच बाणाने मी तुला ठार मारतो. माझा हा बाण अगस्ती ऋषीच समज. तेव्हा विराध म्हणाला, तुम्ही धीट असलात तरी तुम्हाला मी आत्ताच मुष्टी प्रहाराने ठार करतो. असे म्हणून त्याने सीतेला खाली ठेवले आणि तो राम लक्ष्मणांवर धावला. तेव्हा रामाने विराधावर 2 बाण सोडले. त्याने विराधाचे हात तुटले आणि ते आकाशात फेकले गेले आणि सूर्यमुखी बाणाने विराधाचे डोके उडविले. विमानातून देवांनी रामावर पुष्पवृष्टी केली. विराधाचे शिर रामाच्या पायांशी येऊन पडले. त्या राक्षसामधून दिव्य देह धारण करून एक गंधर्व बाहेर आला. रामाला नमस्कार करून म्हणाला, आज मी मुक्त झालो. सहस्र वर्षे मी येथे निशाचर बनून तुझी वाट पाहत आहे. मी तुंबर नावाचा गंधर्व होतो. मी गायन करताना मद्यपान केले म्हणून कुबेराने मला राक्षस होशील असा शाप दिला. मी उशाप मागितला तेव्हा कुबेर म्हणाला, तुला वनात रघुवीराने ठार मारिले की तुझा उद्धार होईल. तुम्ही माझा उद्धार केलात. असे म्हणून त्याने रामाला नमस्कार केला. तो विमानात बसून स्वर्गात गेला. जाताना रामाला म्हणाला, तुमच्या दर्शनासाठी शरभंग ऋषी आतुर झाले आहेत. तुमचे दर्शन घेतल्याशिवाय ते देह सोडणार नाहीत. विराधाचा वध करून राम शरभंग ऋषींच्या आश्रमापाशी आला. सगळे ऋषी मुनी रामाच्या दर्शनासाठी धावले. शरभंग ऋषींना गलित कुष्ठ रोग झाला होता. रामाच्या दर्शनासाठी ते आले. अंगावर घेतलेली गोधडी थरथर कापत होती. लक्ष्मणाने विचारले, ह्या गोधडी खाली काय हलते आहे? तेव्हा ते लक्ष्मणाला म्हणाले, जो देहभोग आहे तो भोगल्याशिवाय सुटका नाही. असे म्हणून त्यांनी आपले हात दाखविले आणि सांगितले, येथील हवा आणि थंड पाणी ह्यामुळे अशी दशा झाली आहे. लक्ष्मणाने रामाकडून वर मागायला सांगितले.
त्याप्रमाणे त्यांनी रामाकडे वर मागताच, तुम्हाला गरम पाणी देईन आणि मग पुढे जाईन, असे रामाने सांगितले. राम गौतमी नदीत स्नानास उतरला तेव्हा रामाला शरभंग ऋषींना दिलेल्या वचनाची आठवण झाली. त्याने अग्निबाण धनुष्यास लावला. विजेसारखा लवलवत तो शरभंग ऋषींच्या आश्रमाशी आला. तिथे गरम पाण्याचे कुंड निर्माण झाले. ऋषींचे शरीर दिव्य झाले. इंद्राने स्वतः त्यांना विमानातून अमरलोकी नेले. पुढे राम सुतीक्ष्ण ऋषींच्या आश्रमात 3 दिवस राहिले. तिथे त्यांना अनेक ऋषी मुनी भेटले. प्रत्येक साधूंच्या वेगवेगळ्या साधना होत्या. पुढे पांचाळेश्वराचे रम्य स्थान लागले. तेथे भूमीतून गायनाचे स्वर ऐकू येत होते. रामाने विचारले, हे काय आहे? तेव्हा तापसी म्हणाले, मंदकर्ण हा महान तपस्वी होता. त्याची तपसाधना खंडित करण्यासाठी इंद्राने 5 अप्सरा पाठविल्या. मंदकर्ण विवारांत त्यांचे गायन ऐकतो आहे. मंदकर्णाने राम आल्याचे अंतर्ज्ञानाने ओळखले. तो विवरावरील आच्छादन दूर सारून बाहेर आला. त्याने प्रभू रामचंद्रांचे चरण धुतले. नंतर राम पुन्हा सुतीक्ष्णांच्या आश्रमात आला. अगस्ती ऋषींचे दर्शन घेण्याची रामाने इच्छा प्रकट केली. सुतीक्ष्णाने अगस्ती ऋषींचा पराक्रम रामाला सांगितला. आतापी, वातापी, इल्वल हे 3 राक्षस शंकराच्या वराने उन्मत्त झाले होते. ते ऋषीमुनींना जेवायला बोलवत त्यातील वातापी अन्नरूप होई, आतापी पाणीरूप होई आणि इल्वल वाढप्याचे काम करी. आलटून पालटून ते अशी कामे आपणाकडे वाटून घेत. अन्न अंशाने वातापी ऋषी मुनींच्या पोटात गेला की वाढणारा म्हणायचा, आतापी वातापी बाहेर ये. मग हे वातापी आतापी त्या ब्राह्मणाचे पोट फाडून बाहेर यायचे. अशा तऱ्हेने राक्षस त्या ब्राह्मणाला ठार मारायचे. असे कितीतरी ब्राह्मण ह्या राक्षसांनी ठार मारले. एकदा अगस्तींना त्यांनी जेवायला बोलावले. आतापीने मधुर वाणीने त्यांचे स्वागत केले. इकडे वातापी फळाचे रूप घेऊन बसला. फळाचे भक्षण केल्याबरोबर त्यांचे कपट कारस्थान अगस्तींच्या लक्षात आले. त्यांनी पोटावरून हात फिरविला आणि त्याचे आतल्या आत भस्म केले. दोघे वातापी वातापी बाहेर ये म्हणू लागले. वातापी अगस्तीने पचवून टाकलेला पाहून दोघांनी अकराळ विक्राळ रूपे घेतली. अगस्तीने एकाच बाणात आतापीचे शिर धडापासून वेगळे केले आणि इल्वल थेट समुद्रात पळाला. तेव्हा रागाने ह्या अगस्तीने सबंध समुद्रच प्राशन केला. अशा महापराक्रमी अगस्ती ऋषींच्या आश्रमात रामा तू चलच. सुतीक्ष्णांच्या आश्रमातून राम अगस्ती ऋषींच्या आश्रमाकडे निघाले. वाटेत महामुनी नावाचा अगस्तींचा भाऊ भेटला. तेथे 1 दिवस राहून राम अगस्ती वनात आले. या वनात निरनिराळे वृक्ष बहरलेले होते. वृक्ष बहरल्यामुळे सूर्यकिरण दिसत नव्हते. नारळी, पोफळी, कोकम, अशोक, डाळिंब, सावरी, पारिजातक, मंदार, तुळशी, वाळ्याची सुवासिक बेटे येथे पसरली होती. पशूंनी वैरभावना सोडली होती. सिंहाच्या पोटावर गाय स्वस्थ झोपे. मोराच्या पायातून साप फिरत असत. पंडितासारखी पक्षी शास्त्रचर्या करीत. वनात ठिकठिकाणी शिष्य वेदाध्ययन करत होते. कोणी समाधी सुख भोगीत होते तर कोणी मौनातच सुख मिळवित होते. राम आल्याचे कळताच शिष्य अगस्ती ऋषींकडे धावले. राम, सीता व लक्ष्मण येत आहेत हे ऐकताच ऋषींना अतिशय आनंद झाला.
ते सगळ्यांना सांगू लागले, समाधी, जप, तप, अनुष्ठान करून ज्यांच्या चरणांचा लाभ होतो तो श्रीराम आज आपल्याला विनासायास भेटत आहे. मीपणा सोडून नद्या जशा समुद्राकडे जातात तसे ऋषींचे समुदाय रामचरणी विलीन होण्यासाठी निघाले. राम लक्ष्मणांनी ऋषींचे समुदाय पाहून त्यांना नमस्कार केले. अगस्ती ऋषींनी पुढे होऊन रामाला आलिंगन दिले. ऋषींचा समुदाय पाहून जानकी लज्जित होऊन एका बाजूला उभी राहिली. ऋषींच्या पत्नी रामचंद्राला पाहण्यासाठी वेगाने पुढे आल्या. सगळ्या ऋषींच्या मधील रामचंद्र कोणता हे त्यांना ओळखू येईना. त्या सीतेला शरण आल्या आणि म्हणाल्या, आम्हाला रघुवर कोणता ते सांग ना. ऋषीपत्नी प्रत्येक ऋषीचे वर्णन करून विचारित होत्या. तो आहे का ग रघुनंदन? सीता मानेनेच नकार देत होती. बोट दाखवून तो राम आहे म्हणावे तर दुसरीकडे राम नाही का, हा तिला प्रश्न पडला. जो एकदेशी नाही, निर्गुण निराकार आहे, तो अंगुली निर्देशनाने कसा दाखवावा, हा प्रश्न तिला पडला. ऋषीपत्नींची अचानक नीलवर्णाचा कमळाप्रमाणे मोठे नेत्र असलेला सुहास्य वदन रामचंद्र पाहिला. त्यांनी त्याचे वर्णन करून सीतेला विचारले, तोच का ग राम? सीतेने मानेनेच होय म्हटले. रामाचे दर्शन होताच ऋषीपत्नी ब्रह्मानंदी तल्लीन झाल्या. नंतर त्यांना लक्ष्मण कोणता तेही कळले. अगस्ती ऋषींनी रामरूपी परमानंदाला आश्रमात नेऊन त्यांची पूजा केली. त्यांनी अक्षय, बाण, भाते रामाला अर्पण केले. अस्त्रे, मंत्र सामर्थ्य रामाला दिले. रावणाला मारण्यासाठी एक बाण दिला. राम अगस्ती ऋषींच्या आश्रमात 1 महिना राहिले. रामाने अगस्ती ऋषींना विचारले, मला राहण्यासाठी योग्य जागा कोणती ते सांगा. अगस्ती ऋषींनी सांगितले, गोदावरी काठी पंचवटी येथे तुम्ही येथून पुढचा काळ घालवावा. तो सल्ला ऐकून राम, सीता व लक्ष्मण पंचवटीकडे निघाले. राम, सीता व लक्ष्मण पंचवटीकडे चालले असता वाटेत पर्वतासारखा मोठा अक्राळ विक्राळ जटायू नावाचा गृध पक्षी बसला होता. राम लक्ष्मणांना तो राक्षसच आहे असे वाटले. ते त्याच्यावर बाण सोडणार तेवढ्यात तो मनुष्यवाणीने बोलू लागला. तू कोण आहेस? रामाने सांगितले, मी दशरथ पुत्र राम आहे. हे ऐकून जटायू रामाजवळ आला व सांगू लागला, कश्यपाचा मुलगा आरुणी, आरुणीचा मी मुलगा आहे. सुपर्ण माझा काका. माझे नाव जटायू. संपाती हा माझा मोठा भाऊ. दक्षिण सागरी तो राहतो. तुझे वडील दशरथ मला भाऊ मानत. देवदानवांच्या युद्धाच्या वेळेस मी त्यांना मदत केली. ही गोष्ट ऐकून रामाने गृधरूपी मित्राच्या गळ्यास मिठी मारली. जटायूच्या नेत्रातून प्रेमाश्रू आले. जटायूने सांगितले, मी आता तुम्हाला मदत करीन. राम, सीता व लक्ष्मण पंचवटीत आले. तेथे गोदावरी नदी संथपणे वाहत होती. तिच्या काठी निरनिराळ्या फुलांचे आणि फळांचे वृक्ष होते. ते फुलाफळांनी लहडलेले होते. रानातून हरणे इकडे तिकडे बाळगडत होती. निसर्ग अतिशय सुंदर होता. ते रमणीय स्थळ रामाला आवडले. मग राम म्हणाला, लक्ष्मणा, या ठिकाणी एक पर्णकुटी बांध. लक्ष्मणाने फार थोड्या काळात तेथे एक झोपडी बांधली. ती पाहून राम म्हणाले, काय छान झोपडी बांधली आहेस, शाबास. लक्ष्मण रोज फळे फुले आणत असे. तो स्वतः मात्र 14 वर्षे संपूर्ण निराहार राहिला. तो झोपत नसे, जेवत नसे. सीतेच्या आज्ञेशिवाय लक्ष्मण फळे कधीच खात नसे. सीतेला वाटे लक्ष्मण वनात फळे खाऊन
मग इथे आणत असेल. म्हणून ती लक्ष्मणा फळे खा असे कधीच म्हणत नसे. राम सीता झोपले की लक्ष्मण त्यांचे रक्षण करीत असे. युद्धात लक्ष्मणाची शक्ती अवश्य ठरेल हे जाणून रामाने त्याला त्याच्या व्रतपालनापासून ढळू दिले नाही. पंचवटीत भिल्ल स्त्रिया फळे फुले घेऊन रामाच्या दर्शनाला येत. त्यांची निष्काम भक्ती पाहून राम आणि सीता ती फळे खात. रामाला पाहण्यासाठी सृष्टी देवताच आली होती. पंचवटीत फळे फुले बहरू लागली. गोदावरी नदी आनंदाने वाहत होती.